आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते व तसेच शिवसेनेचे नगरसेवक अनिकेतजी मात्रे आहे. अनिकेतजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. खरं तर MSEBच्या भोंगळ कारभाराविरोधात आपण आज आंदोलन पुकारलं होतं. खरं तर MSEBच्या कार्यालयासमोर हे आंदोलन पुकारलं होतं. मोठ्या संख्येने शिवसैनिक व तसेच नवीन मुंबईकर मोठ्या संख्येने जमले होते व तसेच खासदार नरेश म्हस्के देखील आले होते. काय सांगाल? आपल्याला माहीत असेल की आम्ही मागच्या महिन्यामध्ये मेच्या महिन्यामध्ये जे आहे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने MSEBचे जे शहर अभियंता संजय पाटील साहेब यांना एक निवेदन दिलं होतं आणि त्यांना लक्ष वेधण्याचं काम केलं होतं की कशा पद्धतीने गेल्या 1-2 वर्षांमध्ये जे आहे घनसोली असेल, ऐरोली असेल, नेरूल असेल, तुर्बे असेल या ठिकाणी विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही 22 KVचं सबस्टेशन त्या ठिकाणी लवकरात लवकर कार्यरत व्हावं, कारण ते 2019ला मंजूर झालं होतं. आज 2026 झालं तरीसुद्धा ते कार्यरत झालेलं नाही आहे. त्याचनंतर नेवा सबस्टेशन असेल, मग इतर परिसरातील जे केबलचे विषय असतील, उघड्या DP असतील, असे विविध प्रश्नांना घेऊन आम्ही निवेदन दिलं होतं. आजही आपल्याला माहीत आहे घनसोलीसारख्या परिसरामध्ये जे आहे 27 तास झाले दत्तनगरमध्ये आजही लाईट नाही आहे. घनसोली भागातही तशीच परिस्थिती आहे घनसोली गावामध्ये. तर ह्याला जबाबदार कोण आहे? MSEBचं प्रशासन आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे लोक असतील, नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर रात्रभर त्या ठिकाणी उभे आहेत. मग लोकांचा रोष या ठिकाणी बघता एक लोकप्रतिनिधीमधून, एक नगरसेवक म्हणून माझी देखील ही जबाबदारी आहे. आणि म्हणूनच सर्व जनतेच्या वतीने जे आहे आज नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने आदरणीय नरेश म्हस्के साहेब, ठाणे लोकसभेचे खासदार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हल्लाबोल आंदोलन आम्ही केलेलं आहे. खरं तर आपण पाहतोय की आंदोलन करताना मध्येच MSEBचे अधिकारी देखील आले. त्यांच्याकडून काय आश्वासन वगैरे काय मिळालं? नाही, निश्चितपणे त्यांनी आम्हाला आता लेखी आश्वासन दिलेलं आहे की सबस्टेशन जे आहे येत्या 1.5 महिन्यात कार्यरत होईल. नेवा सबस्टेशन जो आहे तो 6 महिन्यात कार्यरत होईल, असं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आज शांत पद्धतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन जे आहे ते समारोप केलेलं आहे. खरं तर आपण पाहतो की आपल्या आंदोलनानंतर वनमंत्री तसेच आमदार हे देखील MSEBचे अधिकाऱ्यांची 4 वाजता भेट घेत आहेत. मला आश्चर्य वाटतं आहे की गेल्या 6 वेळा त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता दिली. त्या ठिकाणी 90 नंतर जे आहे सातत्याने त्यांच्या घरामध्ये आमदार राहिलेले आहेत, ते खासदार देखील राहिलेले, मंत्री राहिलेले आहेत, आता देखील मंत्री आहेत. ऐरोलीचे आमदार म्हणून त्यांनी चक्कार एक शब्द देखील या आंदोलनापूर्वी काढला नव्हता. का नाही काढला? का तिकडे ऐरोलीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक जास्ती आहेत म्हणून? आंदोलनाने जे आहे त्यांना देखील जागा करण्याचं काम केलेलं आहे, त्यांना सुदबुद्धी दिलेली आहे. आणि निश्चितपणे सगळ्यांनी मिळून हा कुठेतरी जो आहे विजेची समस्या जी आहे ती सुटेल असा विश्वास मला या ठिकाणी आहे. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते शिवसेनेचे युवा नेते व तसेच नगरसेवक अनिकेत मात्रे यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की आमच्या आंदोलनामुळे थेट वनमंत्री यांना देखील जाग आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.